नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड अंतर्गत घेण्यात येणाऱ्या आविष्कार 2025 या उपक्रमाबद्दल माहिती बघणार आहोत. मी प्राध्यापक रणजित गायके, सहाय्यक प्राध्यापक स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी. सर्वात प्रथम आपल्याला आविष्कार म्हणजे काय याबद्दल माहिती पाहिजे. The university conduct the आविष्कार रिसर्च फेस्टिवल एव्हरी इयर ॲट द 3 स्टेजेस. त्यामध्ये कॉलेज लेवल, दुसरे आहे डिस्ट्रिक्ट लेवल, तिसरे आहे युनिव्हर्सिटी लेवल आणि चौथी आहे स्टेट लेवल किंवा त्यालाच आपण इंटर युनिव्हर्सिटी लेवल सुद्धा म्हणू शकतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेच्या गोष्टी आहेत. Student has to participate in innovative research. The traditional kind of research is usually not considered in the आविष्कार रिसर्च फेस्टिवल. पारंपरिक जे शोध आहेत किंवा या पूर्वीच्या जे शोध लावलेले आहेत ते परत या रिसर्च यायला नको आहेत. द कॅन्डिडेट सिलेक्टेड ॲट द कॉलेज कॅम्पस स्कूल लेवल विल बी इलिजिबल टू डिस्ट्रिक्ट लेवल. कॉलेज कॅम्पसमध्ये जे आविष्कार लेवल कॉलेज कॅम्पसमध्ये जो कॉलेज लेवल आविष्कार होणार आहे त्यामध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी डिस्ट्रिक्ट लेवलला पार्टिसिपेट करतील. डिस्ट्रिक्ट लेवल विनर्स विल बी इलिजिबल फॉर द युनिव्हर्सिटी लेवल कॉम्पिटिशन. डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट झालेले विद्यार्थी युनिव्हर्सिटी लेवल कॉम्पिटिशन मध्ये पात्र ठरतील. अँड विनर्स ऑफ द युनिव्हर्सिटी लेवल कॉम्पिटिशन विल बी पार्टिसिपेट इन द स्टेट लेवल आविष्कार. आणि जे विद्यार्थी युनिव्हर्सिटी लेवल ज्या विद्यार्थ्यांचा युनिव्हर्सिटी लेवलला नंबर येईल असे विद्यार्थी स्टेट लेवल आविष्कार मध्ये सहभागी होऊ शकतात. Aims and objectives of Aviskar: to identify the hidden innovative scientific talents, to create competitiveness among the researchers, to enhance the quality of the research, to appreciate the researchers and provide financial aid in the form of fellowship to promote the research. जनरल इलिजिबल क्रायटेरिया फॉर पार्टिसिपंट, की या आविष्कार संशोधनामध्ये भाग घेण्यासाठी काय पात्रता आहे. तर फुल टाइम बोनाफाईड स्टुडंट एनरोल्ड फॉर द UG, PG, MPhil, PhD, DSc, D.Litt प्रोग्राम इन एफिलिएटेड कॉलेज. या UG, PG, MPhil, PhD, DSc, D.Litt या प्रोग्रामला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला एफिलिएटेड कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जर विद्यार्थी ऍडमिट असेल तर तो या आविष्कार लेवलमध्ये भाग घेऊ शकतो. ही आविष्कार स्पर्धा जी आहे ती 3 लेवल्स मध्ये आहे. अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स अँड पोस्ट PG स्टुडंट्स. आविष्कार 2025 मध्ये विद्यार्थी आपला संशोधन या 6 कॅटेगरीज मधून करू शकतो. त्यामध्ये पहिले आहे ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स कॅटेगरी, दुसरे आहे कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ कॅटेगरी, तिसरे आहे प्युअर सायन्स कॅटेगरी, चौथी आहे ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी कॅटेगरी, पाचवी आहे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॅटेगरी आणि सहावी आहे मेडिसिन अँड फार्मसी कॅटेगरी. त्यानंतर आहे जजमेंट अँड प्राइजेस. देअर विल बी पॅनल ऑफ जजेस फॉर इच डिसिप्लिन. प्रत्येक ज्या 6 डिसिप्लिन्स आहेत त्या 6 डिसिप्लिनसाठी जजेसचं पॅनल हे सेपरेट राहणार आहे. फर्स्ट 3 बेस्ट एंट्रीज फ्रॉम इच UG, PG level and 2 from PPG level shall be given a certificate of appreciation, and while the other participant will be given the certificate of participations. These selected entries from each category will be sent for state level आविष्कार्स. आविष्कार प्रोग्राम 2025 आपल्या विद्यापीठाचा जो आहे त्याचा प्रोग्राम या ठिकाणी दिलेला आहे. स्टेज फर्स्ट जे आहे कॉलेज लेवल किंवा कॅम्पस लेवल किंवा सब कॅम्पस लेवल, त्यामध्ये जे आपल्याला आविष्कार प्रोग्राम घ्यायचे आहेत कॉलेज लेवलवर ते घ्यायचे आहेत 2/8/2024 ते 14/9/2024 हे आपल्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये, कॅम्पसमध्ये सब कॅम्पसमध्ये होणार आहेत. त्यानंतर सेकंड स्टेज डिस्ट्रिक्ट लेवल ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तारखेला होणार आहे. त्यामध्ये लातूरला 30/9/2024 ला राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे होणार आहे. परभणी जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट लेवल आविष्कार ही 3/10/2024 ला शारदा महाविद्यालय परभणी येथे होणार आहे. नांदेड जिल्ह्याची आविष्कार स्पर्धा 5/10/2024 ला यशवंत महाविद्यालय नांदेड येथे होणार आहे. आणि हिंगोली जिल्ह्याची आविष्कार स्पर्धा 8/10/2024 ला न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे होणार आहे.
त्यानंतर थर्ड स्टेज युनिव्हर्सिटी लेवल. स्टेज युनिव्हर्सिटी लेवल आविष्कार प्रोग्राम हा श्री शिवाजी कॉलेज परभणी येथे आयोजित करण्यात येणार आहे 21/10/2024 ते 22/10/2024 या दरम्यान. आणि चौथा जो आहे शेवटचा इंटर युनिव्हर्सिटी प्रोग्राम जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे 12 ते 15 जानेवारी 2025 या काळामध्ये. आविष्कार 2025 साठी आपल्याला त्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. त्यामध्ये नोडल ऑफिसर, कोऑर्डिनेटर, को कोऑर्डिनेटर यांचे नंबर दिलेले आहेत. तसेच जिल्हा वाईज कोऑर्डिनेटर जे आहेत त्यांचे सुद्धा नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. थँक्यू.